लोकसभेचं रणशिंग फुंकलं जाणार निवडणूक, कारण की लोकसभा निवडणूक लागण्याच्या काही महिन्यापूर्वीची ही मोठी सभा देशात. काँग्रेसच्या स्थापनेचा किंवा वर्धापन दिवस म्हणून आपण नागपुरात या विदर्भाच्या भूमीमध्ये साजरा होतोय. विदर्भाची भूमी नेहमी काँग्रेसला मजबूतीनं साथ देत आलेली आहे आणि म्हणून हा फाउंडेशन डे साजरा होताना देशभरातून काँग्रेसजन या सभेमध्ये येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा ऐतिहासिक सोहळा निश्चित नोंद होईल अशा प्रकारचा हा कार्यक्रम होतोय आणि माननीय अशोकराव चव्हाण साहेब यावर पूर्णतः लक्ष ठेवून आहेत. त्यांचा या संपूर्ण याच्यामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये ही सर्व व्यवस्था आणि तयारी ती आम्ही सगळे करतो आहोत या राज्यामध्ये. आणि नक्कीच मला वाटतं की विश्वासाने सांगेल या ऐतिहासिक सभेच्या माध्यमातून सत्ता परिवर्तनासाठी या सभेच्या माध्यमातून बिगुल फुकला जाईल आणि तो एक मॅसेज नक्की देशभरामध्ये जाईल. काँग्रेस जनांची या वर्धापन दिनाच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमातून एक शक्ती वाढेल, विश्वास वाढेल अशा प्रकारची ही या रॅलीचं आणि या कार्यक्रमाचं आयोजन आहे. जरांगे पाटलांना आंदोलन करण्याची गरजच भासणार नाही मुंबईत, त्यापूर्वीच प्रश्न सुटला. गिरीश महाजनांना शुभेच्छा. नाहीतरी तो दूत म्हणून जातोच आहे. त्या दूताला यश यावं आणि महाराष्ट्र अस्थिर थांबावा. परंतु महाराष्ट्राच्या हा दूतांनी वारंवार जाऊन तिकडे तारकावर तारीख दिल्या. मुख्यमंत्र्यांचा दूत बनून जातो, कधी उपमुख्यमंत्र्यांचा. विषय काय आहे की हा प्रश्न सुटावा, मराठा समाजाचे प्रश्न सुटावेत, त्यांचे आंदोलनाचे प्रश्न सुटावेत, त्यांच्या आरक्षणाचे प्रश्न सुटावेत, हा मूळ विषय आहे. त्यामुळं मला वाटतं ते जर सुटत असेल तर सगळ्यांना आनंद आहे. ते आरक्षण मिळत असेल तर आनंद आहे. आणि निवळ तुम्ही पुन्हा तारीख नव्यानं देऊ नका, प्रश्न सोडवा. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, ओबीसीच्या अंगावरचे कपडे न काढता जे देता येईल ते सर्व द्या. शरद पवारांनी काल म्हटलं की इंडिया आघाडीला पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्याची गरज नाही, कारण काहीच दिवसा अगोदर अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांनी मल्लिकार्जुन खरगे पंतप्रधान पदाची इंडिया आघाडीचे उमेदवार असेल अशी शक्यता. ते सर्व निर्णय कोण काय म्हणतं, कोणाचे वैयक्तिक मत आहे, ते इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा कदाचित होईल आणि इंडिया आघाडीमध्येच हा निर्णय होईल, ज्यामध्ये कोणी वैयक्तिक किंवा कोणी काय यांची प्रतिक्रिया वेगळ्या वेगळ्या सगळ्या नेत्यांच्या आल्या तरी एकमत जे आहे ते बैठकीत होईल असा मला विश्वास आहे. इम्तियाज जलील यांनी असं म्हटलं की काँग्रेसने आमच्यासोबत आघाडी करावी, आमच्याकडे एकच खासदार आहे, काँग्रेसकडे त्यावेळेस एकच खासदार होता. नाही, तो आघाडी कोणी कोणाबरोबर कसं 29 तारखेला परवाला 29 तारखेला दिल्लीत बैठक आहे. आम्ही राज्यातील सर्व नेते त्या बैठकीला जाणार आहोत. काही प्रस्ताव आला तर त्या बैठकीमध्ये तो चर्चा करू, त्यांचा प्रस्ताव काही असेल तर. आंबेडकरांनी असंही म्हटलं की आमचं दोघांचं ठरलं होतं, म्हणजे उद्धव ठाकरेंनी आमचं ठरलं होतं जर तुमच्यासोबत युती झाली नाही, म्हणजे महाविकास आघाडीसोबत जर आघाडी झाली नाही तर 48 पैकी 24 जागा आम्ही लढू असं. नाही, त्या जर तरच्या गोष्टीपेक्षा आम्ही तर तयार आहोत. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये यावं आणि त्यांची आवश्यकता महाविकास आघाडीला आहे. महाविकास आघाडीची कदाचित त्यांना असेल तर आपण समन्वयाने पुढे जाता येईल. आता ते काय म्हटलंय आम्ही काय म्हणतो यापेक्षा याची चर्चा 29 तारखेच्या बैठकीमध्ये दिल्लीमध्ये होईल. कौतुक केलं शरद पवारांनी आणि त्यावर ठाकरेंनी गट नाराज असल्याची चर्चा काँग्रेस. नाही, मला माहित नाही, मी ऐकलं नाही. त्यामुळे मी पहिल्यांदा दोघांनी काय म्हटलं हे ऐकतो, त्यानंतर बोलतो.